Hi students, in previous some lectures in halogen derivatives we already study some reactions chemical properties of alkyl halides. Generally alkyl halides are represented by R bond X. This X is more electronegative, so it acquire partially negative charge on it, and this R acquires partially positive charge. Actually this R means हा आर कोण आहे तर हा जो आर आहे तो आहे पॉझिटिव्ह कार्बन इट्स पॉझिटिव्ह सेंटर बिकॉज एक्स बिकम्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज. आता हा जो कार्बन आहे हा पॉझिटिव्ह सेंटर आहे. इट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल्स आर दोज स्पेसिस विच कॅरीज निगेटिव्ह चार्ज. आता हा जो न्यूक्लिओफाइल आहे तो या आरकडे अट्रॅक्ट होतो, कार्बनकडे अट्रॅक्ट होतो जो पॉझिटिव्हली चार्ज आहे. म्हणजेच काय हा जो न्यूक्लिओफाइल आहे तो ह्या एक्सला याच्यामधून सबस्टिट्यूट करतो किंवा रिप्लेस करतो. ह्या एक्सला काढून टाकतो. तो काय करतो तो काढून टाकतो आणि कंपाऊंड्स काय होतात तयार. जनरली कंपाऊंड्स तयार होतात ते म्हणजे कुठले, हा कार्बन आणि या ठिकाणी येतो NU. कुठला येतो NU. हा NU कुणाच्या प्लेसला आला तर तो प्लेसला आला कुणाच्या एक्सच्या. कुणाच्या आला एक्सच्या. मीन्स दिस ड्यू टू दिस पॉझिटिव्ह सेंटर दिस अल्काइल हॅलाइड्स शोज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. ओके, आता ह्याच्या रिॲक्शन्स आहेत कुठल्या सांगितल्या मी, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. एक म्हणजे कुठल्या, आपण जो हा कार्बन बघितला होता तो जो कार्बन आहे तो कार्बन काय आहे sp3 हायब्रिडाइज्ड आहे. कुठला आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. आता कार्बनचं नेचर कसं आहे त्याच्यावरती रिॲक्टिव्हिटी ऑर्डर डिपेंड आहे. डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ कार्बन ॲटम मीन्स इफ कार्बन बिकम्स 3 डिग्री 2 डिग्री अँड 1 डिग्री. 3 degree carbon becomes more reactive than 2 degree and 2 degree becomes more reactive than 1 degree. आणखीन रिॲक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे, डिपेंड आहे ती म्हणजे नेचर ऑफ हॅलोजन. आता हा जो हॅलोजन आहे तो जर अल्काइल आयोडाईड असेल तर मोर रिॲक्टिव्ह असतो अल्काइल ब्रोमाइडपेक्षा, आणि अल्काइल ब्रोमाइड हा मोर रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा, अल्काइल क्लोराईडपेक्षा. सिमिलरली सगळ्यात लेस रिॲक्टिव्ह कुठला झाला, अल्काइल फ्लोराईड झाला. मीन्स रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ही आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन अँड फ्लोरीन काय होते, डिक्रीज होते. ओके, आता आपण आणखीन कुठल्या रिॲक्शन्स बघितल्या होत्या तर लास्ट लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हॅलाइड्समध्ये फर्स्ट रिॲक्शन आपण बघितली होती फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. इन फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल सिम्पल रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये याच्यामधला जो एक्स आहे तो सबस्टिट्यूट झालेला आहे कशानं, OHनं. आता ही रिॲक्शन होण्यासाठी आपण काय वापरलं, अल्काइल हॅलाइडवरती ॲक्शन केली NaOH अँड KOHची. इट मस्ट बी ॲक्वियस NaOH अँड KOH. ओके, याच्यामध्ये झालं काय, हा एक्स सबस्टिट्यूट झाला कशानं, OHनं सबस्टिट्यूट झाला. कशानं सबस्टिट्यूट झाला, OHनं. तयार काय झाले, करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स तयार झाले. सेकंड रिॲक्शन आपण बघितली होती फॉर्मेशन ऑफ अल्काइल सायनाइड्स. आता आपण या ठिकाणी ह्या अल्काइल हॅलाइड्सवरती KCN अल्कोहोलिकची ॲक्शन केली तर आपणाला RCN म्हणजे सायनाइड्स मिळतात. त्याच ठिकाणी आपण AgCNची केली तर RNC मिळतात. थोडंसं रिमाइंड करा, मी काय सांगितलं होतं की CN हा ॲबिडंट न्यूक्लिओफाइल आहे. तो Cकडनं पण अटॅक करतो आणि Nकडनं पण अटॅक करतो. KCN असेल तर कार्बनकडनं अटॅक करतो कोणावरती, Rवरती. ओके, आणि जर तो AgCN असेल तर Nकडनं अटॅक करतो कोणावरती, Rवरती. असं का होतं, KCN हा आयोनिक कंपाऊंड आहे, K+CN- तयार होतं म्हणून तो कार्बनकडनं अटॅक करतो. AgCN हा कोव्हलंट कंपाऊंड आहे, Cकडनं अटॅक पॉसिबल नाही आहे म्हणून तो अटॅक कुठून करतो तर Nकडून अटॅक करतो. ओके, आता दोन रिॲक्शन झाल्यानंतर आपण थर्ड रिॲक्शन कुठली बघितली होती तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं फॉर्मेशन ऑफ अमाइन्स. याच्यामध्ये आपण काय केलं होतं, अल्काइल हॅलाइडमधला एक्स सबस्टिट्यूट केला होता NH3नं. ॲक्च्युली NH3चं स्प्लिटिंग राहतं HNH2. कुठलं राहतं, HNH2.
ह्याच्यामध्ये H हा पॉझिटिव्ह आहे, N हा निगेटिव्ह आहे. हा NH2 ॲक्ट्स ॲज न्यूक्लिओफाईल अँड इज सबस्टिट्यूट दिस हॅलोजन अँड फॉर्मेशन ऑफ RNH2. काय फॉर्म झालं? RNH2. ओके. आता या लेक्चरला आपल्याला डिटेल्स काय स्टडी करायचे आहे? फॉर्मेशन ऑफ एस्टर्स. फॉर्मेशन ऑफ एस्टर्स. आता हे एस्टर्स हे कुठले कंपाऊंड्स आहेत? तर जनरली आपण एस्टर्स रिप्रेझेंट करतो. इथं लक्ष द्या. RCOOR किंवा मी रिप्रेझेंट केले R-COOR. आता ॲक्च्युली रिॲक्शन काय आहे किंवा ह्याच्या ठिकाणी आपण कुठले रिएजंट्स वापरतो ते सगळ्यात महत्त्वाचे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, आपण घेतो काय? अल्काईल हॅलाइड. याच्यावरती मला ॲक्शन करायची आहे कुठला? RCOOAG. आता R आणि R मी तर R डॅश लिहिलं. R मे बी सेम ऑर डिफरंट. आता हा मॉलिक्यूल बघा विद्यार्थी मित्रांनो, R-COOAG हा एस्टर फॅमिलीमध्ये येतो. याचं नॉमेनक्लेचर मेनली कसं केलं जातं? त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं, पहिल्यांदा हा घेतला जातो सिल्वर. कुठला? हा सिल्वर कॉमनमध्ये, त्याला म्हणलं जातं सिल्वर. आता ह्या CO नंतर इकडं किती कार्बन ॲटम्स आहेत ते कार्बन ॲटम काउंट केले जातात. एक असेल तर फॉर्म लिहिलं जातं, 2 असेल तर ॲसिड लिहिलं जातं, 3 असेल तर प्रोपिऑन लिहिलं जातं, 4 असेल तर ब्युटार लिहिलं जातं. आणि जेवढे कार्बन ॲटम्स आहेत त्याच्या पुढं जोडलं जातं AT. काय जोडलं जातं? AT. परत बघा, हा सिल्वर आहे म्हणून मी पहिल्यांदा घेतला AG. हा CO पासून म्हणजे ओला अटॅच असणारा AG मी सुरुवातीला घेतला इथं सिल्वर. त्यानंतर COR. इथं किती कार्बन ॲटम्स आहेत त्याच्यावरून मी काय लक्षात घेतलं? एक असेल तर फॉर्म म्हणणार, 2 असेल तर ॲसिड म्हणणार, 3 असेल तर प्रोपिऑन म्हणणार, पुढं AT जोडलं. काय जोडलं मी? AT. आता कुठलं नॉमेनक्लेचर आहे? तर कॉमन नॉमेनक्लेचर आहे. आता IUPACमध्ये पण सिमिलर नॉमेनक्लेचर असतं. काय केलं तर IUPACमध्ये तर AG फर्स्ट लिहिला जातो ॲज अ सिल्वर. इथले कार्बन ॲटम काउंट केले जातात, ते लिहिले जातात ॲज अ अल्केन. 2 असेल तर इथेन, 3 असेल तर प्रोपेन, 1 असेल तर मिथेन आणि ह्याच्यामधला शेवटचा जो हा E आहे तो रिप्लेस केला जातो OAT. हे काय झाले? सिल्वर अल्कॅनोएट. कुठले झाले? सिल्वर अल्कॅनोएट. सिमिलर आपण काय करतो इथं याच्यामध्ये बघा, आता हा मी RCOOAG घेतला आहे. ह्या दोघांमध्ये मी रिॲक्शन केली. दोघांमध्ये काय केली? रिॲक्शन केली. ह्याच्यामध्ये हा निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये RCOO मायनस हा निगेटिव्ह आहे, सिल्वर काय आहे? पॉझिटिव्ह आहे. हा X रिप्लेस होतो RCOON. या ग्रुपनं हा रिप्लेस होतो. थोडक्यात काय म्हणजे हा X सबस्टिट्यूट झाला R-COOन. आपण एक करू शकतो, हा R AGच्या ठिकाणी प्लेस करायचा. हा काय करायचा? R AGच्या ठिकाणी प्लेस करायचा. काय मिळेल तुम्हाला कंपाऊंड? बघा इकडं R-COO आणि इथं आला कोणता? R. दिस कंपाऊंड बिकम्स एस्टर. आणखीन काय तयार झालं मग? हा AG आणि इथला X काय तयार झालं? AgX तयार झालं. हा रिॲक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. या रिॲक्शन्स बघा आता इथं. याच्यामध्ये आपण काय केलं? हा RX आहे, त्याची रिॲक्शन केली आपण R-COOAG बरोबरती. याचं मी नॉमेनक्लेचर केलेलं आहे सिल्वर कार्बोक्सिलेट. त्याला सिल्वर डॅश ATE म्हणलं किंवा सिल्वर अल्कॅनोएट म्हणलं मी. झालं काय इथं? सिम्पल इथला X जो आहे तो AGकडे अट्रॅक्ट झाला, म्हणजे AgX तयार झालं आणि ह्या AGच्या ठिकाणी आपण काय प्लेस केला? तर R प्लेस केला. तयार काय झालं मग इथं? R-COOR. कुठले कंपाऊंड्स आहेत ते? त्यांना आपण म्हणतो एस्टर्स. काय म्हणतो आपण? एस्टर. थोडंसं नॉमेनक्लेचर बघा. हा फर्स्ट मी कंपाऊंड घेतलेलं आहे CH3COOAG. ह्याला नाव काय दिलं बघा. फर्स्ट मी काय रिप्रेझेंट करणार? हा AG ॲज अ सिल्वर. इथं बघा याच्यामध्ये 2 कंपाऊंड्स आहेत. किती कंपाऊंड? याच्यामध्ये 2 कंपाऊंड्स आहेत, 2 कार्बन ॲटम आहेत. म्हणून मी काय म्हणलं त्याला?
ॲसिड, काय म्हणलं मी त्याला, ॲसिड. 2 कार्बन असेल तर ॲसिड म्हणतात. 2 कार्बन ॲटम असेल तर काय म्हणतात, ॲसिड म्हणतात. हा 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड आहे आणि एस्टर आहे म्हणून मी काय जोडलं, AT. हा झाला सिल्वर ॲसिटेट, CH3COOAG. काय झाला, सिल्वर ॲसिटेट. त्याचं IUPAC काय येतं, परत हा पहिल्यांदा सिल्वर लिहायचा. जो ऑक्सिजनला अटॅच आहे तो पहिल्यांदा लिहायचा. तो काय आहे, सिल्वर. इथे किती कार्बन ॲटम आहेत, 2. तो काय झाला मग, इथेन. मी ई काढून टाकला आणि काय जोडलं, OAT. हा झाला सिल्वर इथॅनोएट. कुठला झाला, सिल्वर इथॅनोएट. ओके. खालचं एक्झाम्पल बघा आता. हा आहे CH3CH2COOAG. सुरुवातीला मी काय लिहिणार, सिल्वर. इथं किती कार्बन ॲटम आहेत, 3. या 3 कार्बन ॲटमला म्हणतात प्रोपिऑन. काय म्हणतात, प्रोपिऑन. PROPION. कुठला आला, प्रोपिऑन. आणि पुढं फक्त मला काय जोडायचं आहे, AT फॉर एस्टर. हा आला सिल्वर प्रोपॅनोएट. कुठला आला, सिल्वर प्रोपॅनोएट. IUPACमध्ये काय केलं जातं नॉमेनक्लेचर याचं, तर IUPACमध्ये सिल्वर पहिल्यांदा घेतला जातो. 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून प्रोपेन म्हणतात आणि रिप्लेस करतात कशानं, तर OATनं. कशाने रिप्लेस करतात, OATनं. इथं बघा, हा घेतला सिल्वर. थोडंसं करेक्शन करा इथं. हा AT काढून टाकायचा. इथं काय येणार, सिल्वर. हा फर्स्ट आला सिल्वर. प्रोपेन, ह्यातलं ई काढून टाकायचं आहे. पुढं काय जोडायचं, OAT. कुठला आला, सिल्वर प्रोपॅनोएट. सिल्वर प्रोपॅनोएट. आता हे नॉमेनक्लेचर झालं सिल्वर सॉल्टचं. कशात झालं, सिल्वर सॉल्टचं किंवा सिल्वर कार्बोक्सिलेटचं. सिमिलर नॉमेनक्लेचर मित्रांनो एस्टरचं होतं. कशाचं होतं, एस्टरचं होतं. ते बघूया आपण इथं, एस्टरचं नॉमेनक्लेचर कसं होतं ते. आता आपण एस्टर्स तयार केल्यानंतर आपल्याला जे याच्यापासून तयार होणारे जे कंपाऊंड्स आहेत ते कुठले आहेत, तर एस्टर्स आहेत. आता एस्टर्स जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे, त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे RCOOR. आता हा मी R' आणि हा R घेतला तरीही चालतो, काही फरक पडत नाही. दिस R' अँड R मे बी सेम ऑर डिफरंट. आता तुम्हाला जस्ट फर्स्ट नॉमेनक्लेचर करायचं आहे, त्यास तुम्हाला काय करावं लागतं, पहिल्यांदा हा R रिप्रेझेंट करावा लागतो जो ORला अटॅच आहे. इकडं पण R आहे, तो घेतला का, मी नाही घेतला. कार्बनला अटॅच असणारा याचा एक ग्रुप करायचा आणि हा एक ग्रुप आहे. याच्यामध्ये हा जो R आहे त्याला मी पहिल्यांदा काय म्हणणार, ॲज अ अल्काईल. काय म्हणणार मी, ॲज अ अल्काईल. परत मला काय करायचं आहे, इथले कार्बन काउंट करायचे या ठिकाणचे. हे किती कार्बन ॲटम्स आहेत त्याच्यावरनं मी सांगणार, डॅश डॅश डॅश. 1 असेल तर फॉर्म, 2 असेल तर ॲसिड, 3 असेल तर प्रोपिऑन आणि पुढं फक्त काय जोडणार मी, AT. हा आला अल्काईल डॅश 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 AT. हे कॉमनमध्ये. IUPACमध्ये परत बघा, हा R ग्रुप फर्स्ट रिप्रेझेंट करायचा ॲज अ अल्काईल. इथले जेवढे कार्बन ॲटम्स आहेत ते कन्सिडर करायचे ॲज अ अल्केन. काय घ्यायचे, ॲज अ अल्केन. इथला ई सबस्टिट्यूट करायचा. ई काय करायचा, सबस्टिट्यूट करायचा कशानं, OAT. हा आला अल्काईल अल्कॅनोएट. अल्काईल अल्कॅनोएट. म्हणजे मगाशी इथं सिल्वर होतं, इथं आपण काय केलं, फक्त अल्काईल ग्रुप प्लेस केला. आता याच्यामध्ये बघा, हा फर्स्ट एक्झाम्पल घेतले मी, CH3COOCH3. ओला अटॅच असणारा जो कार्बन ॲटम आहे तो एकच कार्बन आहे म्हणून त्याला मी काय म्हणलं, इथं मिथाईल. इथं 2 कार्बन ॲटम्स आहेत म्हणून मी काय म्हणलं, ॲसिड. आणि पुढे शेवटी काय जोडलं, ॲसिटेट. हे झालं कॉमनमध्ये. IUPACमध्ये मी परत काय केलं, हा इथला एक कार्बन ॲटम आहे मिथाईल म्हणून मी घेतलं इथं मिथाईल. इथं 2 कार्बन ॲटम्स आहेत म्हणून मी घेतला इथेन. त्याचं ई सबस्टिट्यूट केलं OATनं. हा आला मिथाईल इथॅनोएट. कुठला आला, मिथाईल इथॅनोएट. हे एक्झाम्पल बघा, CH3CH2CO 2 पार्ट पडतात ह्याच्यामध्ये. हा OCH3 आहे, एकच CH3 कार्बन ॲटम आहे म्हणून इथं काय घेतलं मी, मिथाईल. काय घेतलं मी, मिथाईल. इथं 3 कार्बन ॲटम आहेत, CH3CH2CO. त्याला म्हणलं मी प्रोपिऑन. काय म्हणलं मी, प्रोपिऑन. आणि शेवटी काय जोडलं, AT. काय जोडलं, AT. हा आला मिथाईल प्रोपॅनोएट. कुठला आला, मिथाईल प्रोपॅनोएट. परत बघा आता, IUPACमध्ये हा CH3 मी ॲज घेतला मिथाईल.
हे 3 कार्बन ॲटम आहेत, त्याला मी म्हणलं प्रोपेन आणि ई रिप्लेस केला कशानं? OATनं. कशानं? OATनं. काय नॉमेनक्लेचर आलं? मिथाईल प्रोपॅनोएट. हे अतिशय महत्त्वाचे नॉमेनक्लेचर्स आहेत. हे स्ट्रक्चर्स तुम्हाला रिप्रेझेंट करता यायलाच हवेत. इथे लक्षामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. 10 वेळा नाही 50 वेळा लिहून काढा. पण तुम्हाला मिथाईल प्रोपॅनोएट म्हणलं की लिहिता यायला पाहिजे, सिल्वर ॲसिटेट म्हणलं की लिहिता यायला पाहिजे, सिल्वर प्रोपॅनोएट म्हणलं तर लिहिता यायला पाहिजे आणि यायला हवं. आता हे एक्झाम्पल बघा. फक्त मी चेंज काय केलं आहे? इथला ग्रुप फक्त बदलला. मिथाईलच्या ठिकाणी मी इथाईल घेतला. सुरुवातीला काय आलं मग? इथाईल. इथं 2च कार्बन ॲटम आहेत, सो ॲसिटेट आला. त्या पद्धतीने नॉमेनक्लेचर तुम्ही बघू शकता. इथं पण बघा, फक्त C2H5 घेतला म्हणून मी घेतलं इथाईल. इथं परत 3 कार्बन ॲटम आहेत, कुठला आला? प्रोपॅनोएट. हे नॉमेनक्लेचर वारंवार बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, तरच ह्या रिॲक्शन सॉल्व करता येतील. आता त्याच्यात रिॲक्शन्स बघूया आपण. त्याच्यामध्ये बघा, ही पहिली रिॲक्शन आहे. कुठली रिॲक्शन आहे ही? तर मिथाईल आयोडाईड आहे. त्याच्यावरती आपण ॲक्शन केली सिल्वर ॲसिटेटची. कशाची? सिल्वर ॲसिटेटची. इथं होतं काय आता की हा जो इथला मिथाईल ग्रुप आहे तो ट्रान्सफर होतो एजीच्या ठिकाणी. कुठं? एजीच्या ठिकाणी. थोडक्यात काय, इथं रिमूव्ह काय झालं? हा आयोडीन आणि इथला एजी. हा मिथाईल ग्रुप गेला कुठं? ह्या एजीच्या ठिकाणी. तयार काय झालं बघा? CH3COOCH3. हा CH3 कोणाच्या ठिकाणी गेला? इथल्या एजीच्या ठिकाणी आणि फॉर्म काय झालं? CH3COOCH3 कॉल्ड ॲज मिथाईल ॲसिटेट. कुठला झाला? मिथाईल ॲसिटेट. कसं नाव दिलं मी? फर्स्ट हा मिथाईल घेतला, परत इथं 2 कार्बन ॲटम आहेत म्हणून मी ॲसिड घेतलं, पुढं काय आलं? AT. थोडक्यात आपण असं सांगू शकतो, ज्यावेळेस आपण मिथाईल आयोडाईडची ॲक्शन सिल्वर ॲसिटेट बरोबर ती करतो, त्या इथला जो AG आहे तो अल्काईल हॅलाइडमधला कुठला पण अल्काईल ग्रुप असू दे, त्याने काय होतो? सबस्टिट्यूट होतं. सेकंड रिॲक्शन बघा मित्रांनो. आता CH3 CH2Br आहे. कुठला आहे तो? CH3 CH2Br आहे. आता या ठिकाणी झालं काय? ह्या रिॲक्शनमध्ये CH3 CH2Br आहे, हा 2 कार्बन ॲटम असणारा अल्काईल ग्रुप आहे. हा CH3 COOAG, मी तेच एक्झाम्पल कॉन्स्टंट ठेवले. इथं होणार आहे काय? हा CH3 CH2 कुणाच्या ठिकाणी जाणार आहे? एजीच्या. थोडक्यात काय, तर हा BRला हा ग्रुप सबस्टिट्यूट करतो. आपण आपल्या सोयीसाठी असं लिहितोय. फॉर्म काय झालं मग? CH3 CO, परत हा O आला आणि CH2 CH3 कुठनं आला? हा अल्काईल ग्रुपमधनं. म्हणजे एस्टरमध्ये ऑक्सिजनला अटॅच असणारा हा जो अल्काईल ग्रुप आहे तो कुठून येतो? तर तो अल्काईल ग्रुपमधनं येतो. सॉरी, अल्काईल हलाइडमधून येतो. कशामधनं येतो? अल्काईल हलाइडमधून. काय तयार झालं मग? इथाईल इथॅनोएट, त्याला आपण म्हणलं इथाईल ॲसिटेट. काय म्हणलं आपण त्याला? इथाईल ॲसिटेट. थर्ड रिॲक्शन बघा आता. CH3Br घेतलं मी. काय घेतलं? CH3Br. परत एक कार्बन ॲटम असताना मी अल्काईल हॅलाइड घेतला. इथं फक्त कार्बनची संख्या वाढवली मी. किती घेतली? CH3 CH2CO, सिल्वर प्रोपॅनोएट घेतला. आपल्याला काय करायचं आहे? फक्त ह्या सिल्वर प्रोपॅनोएटमधल्या एजीच्या ठिकाणी इथं जो कुठला ग्रुप असेल तो नेऊन ठेवायचा आहे. मी तेच केलं. काय केलं? हा CH3 हा एजीच्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि हा एजी कोणाबरोबरती घेतला? BR बरोबरती. तयार काय झाला? AgBr. हा कंपाऊंड काय तयार झाला मग? CH3 CH2COOCH3. हा CH3 आला कुठून? तर तो आला कुठून? अल्काईल हलाइडमधून. जर या ठिकाणी CH3च्या ऐवजी C2H5 असला असता तर इथंही काय आला असता? C2H5. तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपल्याला नाव द्यावं लागतं. काय नाव द्यावं लागतं? हा मिथाईल आहे फर्स्ट, मी घेतला मिथाईल. इथं 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून आपण त्याला म्हणलं प्रोपिऑन, पुढं काय जोडलं? AT प्रोपॅनोएट. ओके. याच्यामध्ये लास्ट रिॲक्शन बघा. त्याच्यामध्ये फक्त काय केलं मी? ह्या CH3च्या ऐवजी C2H5 ग्रुप बनवून ही रिॲक्शन केलेली. रिॲक्शन ऑब्झर्व करा आणि लिहून काढा. आता नेक्स्ट पार्ट बघा. आपल्याला बघायचं आहे फॉर्मेशन ऑफ इथर्स. काय बघायचं आहे? फॉर्मेशन ऑफ इथर्स. इन फॉर्मेशन ऑफ इथर्स, इथर्स हे नेमके कंपाऊंड्स कुठले असतात? तर ते असतात RO R'. आता पहिल्यांदा रिॲक्शन आपण बघूया की इथर्समध्ये नेमकं काय होतं. आता मी इथे घेतला RX कॉल्ड ॲज अल्कोहोल.
याच्यावरती मी ॲक्शन केली कुठली, तर इथे कंपाऊंड लिहितो मी RONA. आता हे RONA असंही लिहितात NaOR, किंवा आपण इथं R' म्हणून घेतला तरी चालतो. आता हा जो कंपाऊंड आहे हा R म्हणजे काय हो, अल्काईल आहे. ग्रुप कोणता आहे हा, अल्काईल आहे. हा ONA हा कोण आहे, हा ONA सोडियम विथ ऑक्सिजन आहे. म्हटलं सोडियम विथ ऑक्सिजन. परत बघा त्याचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं. आपण काय घेतलेलं इथं, तो अल्काईल हलाईड आहे, इथे घेतला R बॉन्ड X. याच्यावर मी ॲक्शन केली NaOR ची. आता हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये R कोण आहे म्हणून सांगितलं मी, हा R आहे अल्काईल ग्रुप. कोण आहे, अल्काईल ग्रुप. आणि हा कोण आहे, सोडियम. आता हा R कोणाबरोबरती आहे, तर R' बरोबरती. हा अल्काईल ग्रुप आहे, हा ऑक्सिजन आहे. काय सांगितले मी, तो अल्काईल ग्रुप आहे, तो काय आहे, ऑक्सिजन आहे. इथं बघा हा अल्काईल ग्रुप विथ ऑक्सिजन आहे. फर्स्ट मी याचं नाव ठेवलं सोडियम. काय घेतलं मी, सोडियम. हा अल्काईल ग्रुप आहे म्हणून मी इथं लिहिलं अल्काईल. हा अल्काईल ग्रुप विथ ऑक्सिजन आहे म्हणून आपण इथं YL काढून टाकायचं, फक्त अल्क ठेवायचं आणि पुढे जोडायचं ऑक्साईड. याचं नाव काय ठेवलं बघा आपण, हा घेतला मी पहिल्यांदा सोडियम आणि अल्काईल ग्रुप विथ ऑक्सिजन आहे हा ग्रुप, म्हणून मी काय घेतलं, अल्कॉक्साईड. काय म्हणलं मी, अल्कॉक्साईड. नॉमेनक्लेचर काय झालं, सोडियम अल्कॉक्साईड. काय झालं, सोडियम अल्कॉक्साईड. आता आपण रिॲक्शन काय केली आहे, सोडियम अल्कॉक्साईडची रिॲक्शन केली आहे कोणाबरोबरती, तर अल्काईल हलाईड बरोबरती. इथं बघा. आता ह्याच्यामध्ये परत बघा हा जो पार्ट आहे कुठला, हा Xवरती चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह, Rवरती पॉझिटिव्ह. इथं पण सेम तसंच आहे. ह्या सोडियमवरती चार्ज कोणतं आहे, तर पॉझिटिव्ह आहे. R' कुठलं आहे, निगेटिव्ह आहे. इथला NaX निघून जातो, NaX काय होतो, निघून जातो. थोडक्यामध्ये काय, तर ह्या Xची जी प्लेस आहे, कोणाची, ह्या Xची जी प्लेस आहे, ह्या Xची जी प्लेस आहे तो कोण घेतो, तर हा OR घेतो. हा X आहे, बरोबर आहे. त्याची प्लेस कोण घेणार आहे, तर हा OR घेणार आहे. कोण घेणार आहे, हा OR घेणार आहे. आणि ओव्हरऑल रिॲक्शन काय होणार आहे आपली इथं, बघूया आपण रिॲक्शन काय होणार आहे ती. ओव्हरऑल रिॲक्शन होते, हा R ॲज इट इज राहिला. ह्या Xच्या ठिकाणी काय आलं, तर Xच्या ठिकाणी कुठला येणार आहे कंपाऊंड, हा येणार OR. हा आला OR'. हा जो कंपाऊंड आहे तो आहे इथर. कुठला आहे तो, इथर. ROR'. कुठला आला, ROR'. आता हे जे इथर्स तयार होतात ते इथरचं जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे, ROR'. हा R आणि R' जर सारखा असेल तर त्याला म्हणतात डाय अल्काईल. आणि हा ऑक्सिजनसाठी रिप्रेझेंट केलं जातं इथर. काय रिप्रेझेंट करतात, इथर. कॉल्ड ॲज डाय अल्काईल इथर. कॉल्ड ॲज डाय अल्काईल इथर. समजा हा R आणि R' वेगळे आहेत, हा R आणि हा R' वेगळे आहेत. आपण त्याला म्हणू शकतो अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे अल्काईल अल्काईल. आणि हा ऑक्सिजनसाठी काय म्हणू आपण त्याला, इथर. अल्काईल अल्काईल इथर. आता रिॲक्शन्स बघा. ह्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे, कुठली रिॲक्शन आहे पहिली, R बॉन्ड X NaOR'. याच्यामध्ये सिम्पल काय आहे, हा X सबस्टिट्यूट झालेलं आहे R'. आपण सोडियम अल्का ऑक्साईडच घेतले आणि हा कंपाऊंड काय तयार झाला बघा, ROR'. ROR'. थोडक्यात काय झालं, हा OR' कुठनं आला, सोडियम अल्कॉक्साईडमध्ये. याचाच अर्थ एक अल्काईल ग्रुप आहे अल्काईल हलाईडमधला आणि एक अल्काईल ग्रुप आहे अल्कॉक्साईडमधला. कुठला आहे, अल्कॉक्साईडमधला. आता बघूया आपण खाली एक एक्झाम्पल घेतलं आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण घेतलं आहे मिथाईल ब्रोमाइड CH3Br आहे
आणि कंपाऊंड घेतला आहे मी CH3ONA. ह्याला NaOCH3 नाही म्हणायचं, काय म्हणायचं CH3ONA. पण नॉमेनक्लेचर देताना सोडियम फर्स्ट घेतला मी. सोडियम हा एक कार्बन ॲटम आहे मिथाईल. काय आहे? मिथाईल. एक कार्बन ॲटम असणारा कुठला आला? हा मिथाईल. पण मिथाईल विथ ऑक्सिजन आहे म्हणून मी इथलं YL सबस्टिट्यूट केलं. कशानं? ऑक्साईडनं. कशानं सबस्टिट्यूट केलं? ऑक्साईडनं. हा कोणता आला मग? हा आला सोडियम मिथॉक्साईड. कुठला आला? सोडियम मिथॉक्साईड. कोणता आला? सोडियम मिथॉक्साईड. इथं झालं काय? हा BR सबस्टिट्यूट होतो कशानं? OCH3नं. कशानं? OCH3नं. तयार काय झालं परत? CH3OCH3. तयार काय झालं? CH3OCH3. हा तयार होणारा कंपाऊंड इथर आहे. आता याचं नाव कसं ठेवायचं? याच्यामध्ये बघा, हा एक पार्ट अल्काइल ग्रुपचा आहे, हा एक अल्काइल ग्रुप आहे. दोन अल्काइल ग्रुप आहेत. दोन्ही पण कुठले आहेत? CH3 आहे. CH3 आहे म्हणजेच कुठले आहे? दोन्ही पण मिथाईल आहेत. दोन्ही पण सारखे आहेत म्हणून मी काय म्हणलं? डाय. कुठला ग्रुप आहे? मिथाईल. कुठला आला? मिथाईल. हे झाले डाय मिथाईल. अँड दिस ऑक्सिजन रिप्रेझेंटेड ॲज इथर. ROR' काय आला? इथर. कॉल्ड ॲज डायमिथाईल इथर. कुठला आला? डायमिथाईल इथर. सेकंड एक्झाम्पल बघा. इन सेकंड एक्झाम्पल दिस CH3CH2Br. मी हा सोडियम मिथॉक्साईड कॉमन ठेवला आहे, फक्त इथाईल ब्रोमाइड घेतला. आपल्याला काय करायचं आहे? हा ब्रोमिन काढून टाकायचं आहे. तिथे काय ठेवायचा? OCH3. तयार काय झालं? CH3CH2OCH3. आता इथे एक ग्रुप इथाईल आहे, एक ग्रुप मिथाईल आहे. दोन डिफरंट ग्रुप्स आहेत. आता इथाईल आणि मिथाईल आपण असंही म्हणू शकतो इथाईल मिथाईल इथर किंवा मिथाईल इथाईल इथर. पण अकॉर्डिंग टू रूल कुठले आहे? की इथाईलमधला ई अल्फाबेटिकली फर्स्ट आहे मिथाईलपेक्षा. मी सुरुवातीला काय घेणार इथं? तर घेणार इथाईल, नंतर मिथाईल, आणि नंतर ऑक्सिजनसाठी काय घेणार मी? इथर. हा काय आला? इथाईल मिथाईल इथर. ओके. आता लास्ट रिॲक्शन बघा याच्यामधली. आपण काय केलं? CH3CH2Br घेतला. इथं फक्त मी सोडियम इथॉक्साईड घेतला आहे. वरती मी इथॉक्साईड घेतला होता, सॉरी मिथॉक्साईड घेतला होता. इथं कुठला घेतोय मी? सोडियम इथॉक्साईड. NaOCH2CH3. आता हा जो CH2CH3 आहे, ह्या कार्बनची चेन तुम्ही किती वाढवू शकता? म्हणजे फक्त NaOला अटॅच असणारा सोडियम इथाईल ग्रुप विथ ऑक्सिजन कॉल्ड ॲज इथॉक्साईड. आता रिॲक्शन काय होणार आहे? हा जो Br आहे तो रिप्लेस होणार आहे कशानं? OCH2CH3नं. इथं बघा, ह्या CH3CH2ला अटॅच काय केलं आपण? OCH2CH3. नाव काय आलं या कंपाऊंडचं? हा एक मिथाईल ग्रुप आहे, हा एक इथाईल ग्रुप आहे, कॉल्ड ॲज डायइथाईल. कॉल्ड ॲज डायइथाईल. आणि पुढं आपण ऑक्सिजनसाठी कुठलं जोडलं? तर इथर जोडलं. ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन बघूया आपण. आता ह्याच्यामधल्या आणखीन एक दोन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. त्याच्यामधली पहिली आहे फॉर्मेशन ऑफ नायट्राइल्स अँड सेकंड आहे फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन्स. फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन्स. आता इथं आपल्याला काय करावं लागतं? फॉर्मेशन ऑफ याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये बघा, आपण फर्स्ट या ठिकाणी घेतला कॉमनली घेतला R बॉन्ड X. आता आपल्याला ॲक्शन इथं करायची आहे KNO2ची. ह्याला पोटॅशियम नायट्राईट म्हणतात. जिथं जिथं NO2 येतो त्याला काय म्हणतात? नायट्राईट. आता पोटॅशियम नायट्राईटचं स्ट्रक्चर कसं असतं? हा K तो अटॅच असतो ऑक्सिजनला, इथं असतो नायट्रोजन, आणि याला येतं डबल बॉन्ड O. आहे KNO. याला काय म्हणू? KON डबल बॉन्ड O, शॉर्टली कॉल्ड ॲज KNO2. ॲक्च्युली बॉन्डिंग काय आहे? पोटॅशियम आणि नायट्रोजनमध्ये बॉन्डिंग न राहता पोटॅशियम अँड ऑक्सिजन. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो पोटॅशियम आहे तो पॉझिटिव्हली चार्जड आहे. नायट्रोजनवरती कुठलं आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. इथं का ऑक्सिजनवरती पण कुठलं आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. आधी सिम्पल रिॲक्शन होते. याच्यामधला हा ऑक्सिजन अटॅक करतो कार्बनवरती. थोडक्यात काय, याच्यामधलं हे KX बाहेर पडतं. काय होतं? KX बाहेर पडतं. इथं तयार होतं ROH
एन डबल बॉन्ड ओ. हा तयार कुठला झाला, त्याला म्हणतात अल्काईल. आणि हा ग्रुप कुठला आहे, नायट्राईट. कुठला तयार झाला, अल्काईल नायट्राईट. काय म्हणून आपण त्याला, अल्काईल नायट्राईट. आता ह्या रिॲक्शनमध्ये बघा, इथं फर्स्ट हा कोणते आर एक्स आहे. इथं काय घेतला मी, पोटॅशियम नायट्राईट घेतला. हां, झालं काय, इथं के एक्स बाहेर पडलं. म्हणजे थोडक्यात काय, एक्स सबस्टिट्यूट झाला कशानं, तर ह्या ओ एन डबल बॉन्ड ओ एन. म्हणजे एक्सच्या ठिकाणी हा ग्रुप आला, कुठला, ओ बॉन्ड एन डबल बॉन्ड ओ, कॉल्ड ॲज अल्काईल नायट्राईट. हा अल्काईल आहे आणि हा कोण आहे, नायट्राईट आहे, अल्काईल नायट्राईट. आता खाली एक एक्झाम्पल घेतलं आहे मी. CH3I ॲक्शन केली KNO2 मीन्स KON डबल बॉन्ड ओची. काय झालं, हा आयोडीन सबस्टिट्यूट झाला कशानं, ON डबल बॉन्ड ओनं. हा आहे मिथाईल, हा आहे नायट्राईट, म्हणून आपण याला काय म्हणलं, मिथाईल नायट्राईट. काय म्हणलं आपण, मिथाईल नायट्राईट. सिमिलर इन बिलो एक्झाम्पल CH3CH2Br ट्रीटेड विथ KNO2 अँड फॉर्मेशन ऑफ इथाईल नायट्राईट. दुसरं एक महत्त्वाचं काय आहे की आपण इथं आणखीन बघा, आर एक्स घेतला आहे, त्याच्यावरती ॲक्शन केली मी AgNO2ची. अशाची केली AgNO2ची. आता हा जो AgNO2 आहे तो पण KNO2 सारखाच कंपाऊंड आहे. कोणासारखा कंपाऊंड आहे, KNO2 सारखा. बघूया आपण इथं. आता हा Ag फक्त घेतो मी इथं, कुठला, NO2. तो रिप्रेझेंट केला जातो AgON डबल बॉन्ड ओ. ह्या Agच्या ठिकाणी आपण काय घेतलं होतं, K. आता फरक काय आहे, KON डबल बॉन्ड ओ. जर KNO2 घेतला तर अटॅक हा ऑक्सिजन करतो R वरती. जर तुम्ही AgNO2 घेतला तर अटॅक हा कोण करतो, नायट्रोजन करतो. कोण करतो, नायट्रोजन. थोडंसं रिमाइंड करा, आपण HCN आणि AgCN घेतले होते. तिथं पण आपण HCN घेतल्यानंतर कार्बन अटॅक केला होता, AgCN घेतल्यानंतर N अटॅक केला. तर इथं पण तेच तुम्हाला रिमेंबर करायचं आहे. KNO2 असेल तर अटॅक ऑक्सिजनकडनं होतो आणि तयार होतात नायट्राईट. आणि जर AgNO2 घेतला तर अटॅक कोण करतो, नायट्रोजन करतो. ह्या रिॲक्शन्स बघा. आता इथं मी AgON डबल बॉन्ड ओच घेतलं, पण इथं अटॅक कोणी केला, नायट्रोजननं. इथं कोणी केला होता, ऑक्सिजन. कोणी केला होता, ऑक्सिजन. इथं कोण करतोय, नायट्रोजन. तयार होतं RNO2. हे स्ट्रक्चर त्याचं, R बॉन्ड N डबल बॉन्ड O आणि O. हा सेपरेट होतो इथला, हा ग्रुप तो काय होतो, सेपरेट बाहेर पडतो. इथं स्ट्रक्चर आहे R बॉन्ड N डबल बॉन्ड O O. तुम्ही शॉर्टमध्ये NO2 लिहिलं तरी चालतं, म्हणून मी खाली रिॲक्शन शॉर्टमध्ये दिलेली आहे. CH3I AgNO2. काय झालं, इथला I सबस्टिट्यूट झाला NO2. काय तयार झालं, CH3NO2. कुठला तयार झाला, CH3NO2 तयार. काय झालं मग, मिथाईल, ह्याला म्हणलं जातं नायट्रोमिथेन. हे नायट्रो अल्केन्स आहेत, वरती तयार झालेले नायट्राईड्स आहेत, यांना काय म्हणतात, हा नायट्रो पहिल्यांदा लिहितात आणि हा मिथाईल नंतर कुठला झाला, नायट्रोमिथेन. लास्ट एक्झाम्पल बघा याच्यामधलं, CH3CH2Br आणि AgNO2. काय केलं मी, Br रिप्लेस केला कशानं, NO. तयार झाला CH3CH2NO2. हा NO2 मीन्स नायट्रो, 2 कार्बन ॲटम असणारा अल्केन कोणता, इथेन. तर हा झाला नायट्रो इथेन. आता दोन्ही रिॲक्शन्स का महत्त्वाच्या आहेत, ज्यावेळेस तुम्हाला अल्काईल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्काईल नायट्राईटमध्ये करायला सांगितलं जाईल, त्यावेळेस तुम्ही KNO2 वापरा आणि त्याचं स्प्लिटिंग कंपल्सरी KNKO बॉन्ड N डबल बॉन्ड O असंच घ्या. जर तुम्हाला अल्काईल हॅलाइडचं कन्व्हर्जन नायट्रो अल्केन्समध्ये करायला सांगितलं तर मात्र तुम्ही काय करा, डायरेक्टली AgNO2 वापरा. म्हणजे KON डबल बॉन्ड O कधी वापर, तुम्हाला देताना पोटॅशियम नायट्राईट KNO2च देतात, तर स्प्लिटिंग तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. AgNO2 किंवा सिल्वर नायट्राईट म्हणले की डायरेक्ट AgNO2 घ्यायचा आणि नायट्रो अल्केन्स तयार करायचे. तर आपल्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होत्या. याच्यामध्ये सगळ्याच रिॲक्शन्स महत्त्वाच्या आहेत, तर तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांची जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे ती फॉलो करा. आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असताना ह्यांचं ॲक्च्युअल मेकॅनिझम काय आहे, हे कुठले कुठले मेकॅनिझममधनं फॉलो होतात, हे कुठले कुठले मेकॅनिझम शो करतात, ते आपण नेक्स्ट लेक्चरला
नक्की स्टडी करूया, बघायला विसरू नका. ओके.